तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास 1 धडा 4था गंमत ऋतू बदलांची या धड्याचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आता आपण त्यावर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर भारतात एकूण टिंबटिंब प्रमुख ऋतू आहेत. तर पहिल्याचं उत्तर आहे, भारतात एकूण प्रमुख 3 ऋतू आहेत. प्रश्न 2, अधिक ऊर्जा देणारे पदार्थ डॅश ऋतूमध्ये खावे. तर अधिक ऊर्जा देणारे पदार्थ हिवाळा या ऋतूमध्ये खावे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे कळलेल्या आसामुळे डॅश होतात. तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि कळलेल्या आसामुळे ऋतूबदल होतात. 4, प्रत्येक प्रमुख मुख्य ऋतूला कालावधी टिंबटिंब महिन्यांचा आहे. तर प्रत्येक मुख्य ऋतूला कालावधी 4 महिन्यांचा आहे. किती महिन्यांचा आहे? 4 महिन्यांचा आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. आता प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, पृथ्वीचा आस किती अंशाने कललेला आहे? तर पृथ्वीचा अंश 23 अंश 30 सेकंद 23 अंश 30 सेकंद अंशाने कललेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. प्रश्न दुसरा, जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या देशात कोणता ऋतू असतो? तर जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या देशात पावसाळा ऋतू असतो. प्रश्न 3, सरबत ताक हे पेय कोणत्या ऋतूत जास्त प्रमाणात प्यावे? तर सरबत ताक हे पेय उन्हाळा ऋतूत जास्त प्रमाणात प्यावेत. अशा प्रकारे आपले प्रश्न दुसरा झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे पाहू. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे द्या. 2-3 वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न 1, ऋतू बदलामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम कोणते परिणाम होतात ते लिहा. तर ऋतू बदलामुळे मानवी आरोग्यावर खालील परिणाम होतात. मानवाच्या शरीराचे तापमान बदलत राहते. साथीच्या रोगांचा प्रसार होतो. ऋतू बदलानुसार मानवाला आपले खाद्यपदार्थ बदलावे लागतात. तर माणसाचं शरीराचं तापमान आहे ते बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहतं. त्यानुसार माणसाला त्या तापमानासोबत ॲडजस्ट करावं लागतं. साथीच्या रोगांचा प्रसार होतो. ऋतू बदलानुसार मानवाला आपले खाद्यपदार्थही बदलावे लागतात. आता प्रश्न दुसरा, ऋतूंची निर्मिती कशी होते? हे 2-3 वाक्यात लिहा. तर ऋतूंची निर्मिती कशी होते याचं उत्तर आहे, पृथ्वीचा आस थोडा कललेला असल्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीच्या काही भागात पूर्णपणे पोहोचत नाही. आता पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे, त्यामुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीच्या काही भागात पूर्णपणे पोहोचत नाही. त्यामुळे एका भागात गरम तर दुसऱ्या भागात थंड हवा निर्माण होते. यामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते. यामुळे पृथ्वीवर काय होतं? ऋतूंची निर्मिती होते. प्रश्न दुसरा समाप्त. आता पुढचा प्रश्न पाहूया. याच्यामध्ये आपल्याला ऋतू दिलेले आहेत. सण समारंभ, पोशाख काय काय घालतो आपण ते दिलेलं आहे. तर म्हणजे त्या ऋतूमध्ये आपण काय काय घालतो. तर पहिला ऋतू आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये येते होळी, येते आपली गुढीपाडवा येतो. तर आपण सुती कपडे घालतो याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला गरम सैलसर कपडे घालतो. नंतर पावसाळा. पावसाळ्यामध्ये दहीहंडी, गणपती येतात. त्याच्यामध्ये आपण आपले कपडे न भिजू, आपल्या अंगावर जास्त पाणी न लागण्यासाठी आपण छत्री किंवा रेनकोट वापरतो. नंतर हिवाळा. हिवाळ्यामध्ये आपण दिवाळी, क्रिसमस हे ऋतू येतात आणि आपण स्वेटर घालतो. अशा प्रकारे ऋतू बदलांची या धड्यावरची प्रश्नोत्तरे आपण सोडवून झालेली आहेत. ती तुम्ही नक्की समजून घ्या, पाठ करा. खूप सिंपल धडा आहे. पुढच्या 5वी, 6वी, 7वी मध्ये तुम्हाला हेच येणार आहे. म्हणजे हा तुमचा बेस आहे. इथून तुम्हाला जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे. कसं काय ऋतू बदल होतात. भूगोल विषय, विज्ञान विषय आणि भूगोल विषय तुम्हाला आवडून घ्यायचा. खूप जणांना हा विषय कठीण जातोय, पण सोपा करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर माझी आशा आहे तुम्हाला हा धडा समजला असेल. समजला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.